लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे। सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी तब्बल 410 कोटींचा निधी महिला व बाल कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आला आणि त्यामुळे आता सामाजिक न्याय विभागाच्या योजनांना काही अंशी कात्री लावावी लागणार आहे। वारंवार निधी वगळण्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय, तर सरकारकडून याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। बघूया। लाडकीसाठी पुन्हा सामाजिक न्यायाचा निधी वळवला। निधी वळवल्यानं सामाजिक न्यायाच्या योजनांना कात्री। लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभाग वाऱ्यावर। महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलाय। लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी 410 कोटींचा निधी वळवण्यात आलाय। त्यामुळे आता साहजिकच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी निधी कमी पडणार आहे। परिणामी आता सामाजिक न्याय विभागाला योजनांसाठी पैसे देताना हात आखडता घ्यावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर उपलब्ध निधीचा वापर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना महिला व बाल कल्याण खात्याकडून देण्यात आल्या। याआधी दोनदा या विभागातून लाडकी बहीणसाठी निधी वळवण्यात आला होता। दरम्यान सामाजिक न्याय विभाग फक्त नावापुरता असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। सामाजिक न्याय विभागाचा जो कोणता निधी येतो आणि डायरेक्ट जातो, त्याच्यात मंत्रालयाला कोणते अधिकार आताच्या घडीला उरले नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, वंचित घटकाला न्याय देण्याची गोष्टी बोलतो, परंतु याच विभागाचा निधी लाडक्या बहिणीच्या विभागाला नेला जातो। जर सरकारमध्ये दम नव्हता, ताकद नव्हता, तर मला असं वाटतं ही योजना सुरू का केली? सुरू करायची तर त्याच्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद असायला पाहिजे, परंतु ती नसताना सरकारने फक्त मताच्या लालसेपोटी ही योजना सुरू केलेली आहे। मला वाटतं हा विषय वारंवार गेला, सामान्य तुम्ही याचा वळता केला। आता मला वाटतं काही विभागामध्ये पैसे शिल्लक असतील तर ते वळते केले जातील, नंतर ते त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट असते तशी। लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही, सगळ्यांना मिळतील, दिवाळीमध्ये कोणी राहणार नाही। शेतकऱ्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळी जे आपली पूर्ती जी असेल ती त्या ठिकाणी करू। लाडकीसाठी निधी वळवून गोरगरीब वंचित समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। तसंच त्यासाठी आंदोलन उभं करण्याचा इशाराही दिलाय। तर वळवलेला निधीही केवळ तडजोड असून सामाजिक न्याय विभागाला पुन्हा निधी दिला जाईल अशी सारवासारव सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे। मी समस्त आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाच्या सर्व बांधवांना, दलित, आदिवासी, ओबीसी बांधवांना, सर्व बांधवांना विनंती करतो की या निर्णयाविरुद्ध आमच्या हक्काचा निधी, संविधानिक अधिकारी असलेला निधी, जो लोकसंख्येच्या प्रमाणातच दिला पाहिजे, पण तो दिला जातो बजेटमध्ये आणि प्रत्यक्षात मात्र तो वळवून दुसरीकडे खर्च केला जातो, याविरुद्ध सुद्धा एक मोठा संघर्ष आम्हाला करावा लागेल, मोठा आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि सरकारला त्यांची जागा दाखवावं लागेल। लाडके बहिणीचं नाव बदनाम केलं, समाज कल्याणचेच पैसे दिसतं का तुम्हाला? तो पुन्हा शेड्यूल कास्टवाला त्याच्यात त्यांचे पैसे काढून पुन्हा आम्ही पाहतोय लाडक्या बहिणीला देत असेल तर त्यांनी काय केलं माहित आहे का बदमाश की का ज्या शेड्यूल कास्ट लाडक्या बहिणी आहे त्याला तो पैसा वळवला, म्हणजे एकंदरीत बजेट मधलं व्यक्तिगत पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे। आता लाडक्या बहिणींचे पैसे दर महिन्याला देणं क्रमप्राप्त आहे, हा आमचा त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले शिंदे साहेबांचा शब्द आहे आणि आत्ता देवेंद्रजींचा पण शब्द आहे आणि आमचा सगळ्यांचाच आहे। कारण त्यावेळेला त्यांनी केलेलं काम आहे ते आम्ही म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशी भूमिका आमची महायुतीची नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही भले काही का थोडा इकडचा इकडं वळवून ते चाललेलं आहे, परंतु जो निधी ज्या ज्या खात्याला दिलेला आहे तो पण देणार। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण येत असल्याचं वारंवार समोर आलंय। खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी वारंवार सामाजिक न्याय विभागातून निधी वळवला जातो। यावरून खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ही नाराजी व्यक्त केली होती। आता वळवलेल्या निधीमुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे, मात्र दुसरीकडे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांना कात्री लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।